चारगाव पाणी पुरवठा योजना गेली 12 वर्षापासून बंद अवस्थेत आहे, परंतु आपण अथक परिश्रम करून 1-2 दिवसापूर्वी चालू केले. काय वाटते आपल्याला? पहिला प्रश्न तर 12 वर्षापासून ही योजना बंद नाही. माजी सरपंच नवनाथ नायकोड यांच्या काळामध्ये त्यांनी एक 4 ते 5 महिने चालवलेले आहे. आम्ही या बॉडीत जसे आलोत 2022 त्या दिवशीपासून चारगाव पाणी पुरवठ्याचं काम म्हणजे ह्याचा पाठपुरावा चालू आहे. आमदार साहेबाच्या माध्यमातून असेल, आमचे बाकीचे मित्र कंपन्यांच्याकडून, खासदाराच्या, दुसऱ्या आमदाराच्या माध्यमातून असेल, याच्यावरती निधी घ्यायचं काम केलं गेलं. कैलास पाटील यांनी 25 लाख रुपये निधी दिला. राणादादांनी तेर गावासाठी फक्त 12 लाख रुपये निधी दिला. त्यातून दुरुस्तीची कामं झाली. दुरुस्तीच्या कामाबरोबर दादांनी 2-3 बैठका घेतल्या. दादांनी बैठक घेऊन सौर ऊर्जेचं पॅनलचं जे काम होतं तिथं आपलं आता पूर्ण झाले. परंतु आपलं 2,54,00,000 रुपये लाईट बिल थकीत असल्यामुळं त्या ठिकाणचा पाणी पुरवठा कधी चालू राहील, किती दिवस अजून हे सांगता येत नाही. तरी पण आता दादांनी MSEBला सांगून आता त्याचं जे मूल मुद्दल आहे 85 ते 86 लाख रुपये एवढं भरण्यासाठी तरतूद करण्याची योजना आखलेली आहे. हे जर पूर्ण झालं तर आपल्याला तेरा आणि बाकीचे आता येडशी राहिली नाही, नको म्हणली तर डोळा आणि डोकी या तिन्ही गावासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा चालू होईल. त्याचबरोबर जॅकवेललाही एक सौर पॅनलचं काम करायचं ठरवलेलं आहे. ते जर झालं तर आपल्याला इथून पुढे लाईटचा कसलाही अडचण येणार नाही आणि आपल्याला निःशुल्क असं पाणी तिथून मिळेल, जेणेकरून पुढील खर्चही कमी होईल. आणि तेरला आता जे स्वच्छ पाणी चालू झालं कालच्या 24 तारखेपासून, याच्या अगोदर बी आम्ही पाठीमागच्या 5-6 महिन्याखाली चालू केलं तर पाणी, परंतु लाईट बिल अभावी तेही बंद पडलं 1 महिनाभर. परंतु आमचा एक मोठा प्रश्न असा आहे आता की ही योजना 2006 साली झालेली आहे. 2006 साली झालेली योजना आज कंप्लीट त्याला एक 20 वर्ष होत आले. त्याचं इंटरनल जे पाईपलाईन आहेत ते आता व्यवस्थित राहिलेले नाहीत. प्रत्येक गावाला याचा असा दुष्परिणाम होणार आहे. येडशी त्याच्यामुळेच बंद झाली इंटरनल पाईपलाईनमुळं. आता ह्या जुन्या जी लाईन आहेत त्यातून पाणी देणं आम्हालाही शक्य होणार नाही. ह्यासाठी शिवसाहेबाकडे बैठक झाली दादाच्या माध्यमातून. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रश्न मांडला की आम्हाला लोखंडी पाईपलाईन आणि त्याला मीटरद्वारे पाणी 24 तास जनतेला देता यावं. यासाठी आपण दादाच्या माध्यमातून तर बैठक लावली. बैठकीतून असं निष्पन्न झाले एक औरंगाबादची एजन्सी नेमली गेली. त्यातून पूर्ण गावाचा सर्वे झाला. तेरबरोबर डोकी आणि तरुळ्याचाही सर्वे झाला.